मैं पुष्पा सोनी, आपका जयम समाचार में हार्दिक स्वागत। देखते हैं आज की प्रमुख खबर। भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी। नमः पार्वती पते हर हर। जय श्री राम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज मीरा भाईंदरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या या विराट जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले, ज्यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरं जातो आहोत, ते आपले लोकप्रिय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, आपले ज्येष्ठ नेते गोपाळ शेट्टीजी, या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले भाजपचे खासदार आणि भोजपुरी फिल्मचे सुपरस्टार दिनेशलाल यादव निरुवाजी, पूनमताई महाजन, आपले लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार नरेंद्र मेहताजी, भाई अमरजीत मिश्राजी, दिलीप जैनजी, डिंपल मेहताजी, ज्योत्स्नाताई हसनाळे, हसमुख गेहलोतजी, निर्मला सावळे, वैशालीताई भोईर, रणवीर वाजपेयी, किशोर शर्मा, रवी व्यास, देवेंद्र शेलेकर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार आणि या ठिकाणी उपस्थित मोठ्या संख्येनं या सभेला आलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, मला अतिशय आनंद आहे की आज मीरा भाईंदरला पुन्हा एकदा आपल्यामध्ये मी उपस्थित आहे। हे शहर भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणारं शहर आहे। 2017 साली मी असंच महानगरपालिकेच्या निमित्ताने आपल्या पुढे आलो होतो आणि त्यावेळी आपल्याला विनंती केली होती की या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आणा। आणि मी अतिशय गर्वाने सांगतो की मीरा भाईंदरकरांनी त्याला प्रतिसाद देत पूर्ण बहुमतात 2/3 मेजॉरिटीने भारतीय जनता पक्षाला निवडून दिलं। आणि आपल्याला माहिती आहे की त्यानंतर आमचे नरेंद्र मेहता आमदार, आपले महापौर आणि मुख्यमंत्री म्हणून मी या मीरा भाईंदर शहराला सातत्याने विकासाच्या मार्गावर नेण्याचं काम केलं। आपल्याला माहिती आहे की मीरा भाईंदरचा सगळ्यात मोठा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा। त्यावेळी आपण सूर्याची योजना मंजूर केली, त्या योजनेला पैसे दिले, त्याचा पहिला टप्पा पूर्ण केला, 75 MLD पाणी आणलं आणि आता दुसरा टप्पाही आपण पूर्ण करणार आहोत। 516 कोटी रुपये आपण दिलेले आहेत। मी तुम्हाला हा शब्द देण्याकरता आलो आहे
लवकरच या मीरा भाईंदर शहरामध्ये हे काम पूर्ण केल्यानंतर या शहरातल्या प्रत्येक घरामध्ये जेव्हा दर दिवशी तुम्ही नळ उघडाल स्वच्छ पिण्याचं पाणी प्रत्येकाच्या घरी दर दिवशी या ठिकाणी आणण्याचं काम आम्ही करू। आज त्याकरता ज्या काही अडचणी होत्या त्या आपण दूर केल्या। 133 केवीची अडचण होती ती पण आपण दूर करून जून जुलै पर्यंत त्या संदर्भात पूर्ण काम आपण करतोय। तुम्ही एवढं लक्षात ठेवा, पूर्ण क्षमतेनं सूर्याचं पाणी। लड़ाई है भाजपा और बीजेपी की, बीजेपी और सेना की, लेकिन वो दिखा ऐसे रहे कि नरेंद्र मेहता वर्सेस साहब त्यांनी व्यक्तिगत त्यांचं उनका एजेंडा देखिए, मैनिफेस्टो देखिए, तो उन्होंने निकाला कांग्रेस कहती है कि हम परिवर्तन लाएंगे इस शहर के अंदर, लेकिन कांग्रेस को ये पता नहीं कि बहुमत के लिए 48 चाहिए। उन्होंने खड़े किए 32 और बात करते परिवर्तन की। हमारे मित्र पक्ष ने हम पे टीका आरोप किया, साहेब आपण आज येणार आहे आपले मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावले फक्त यासाठी मोदी साहेबांच्या नावावर आणि आपल्या नावावर मतं मिळवण्यासाठी, इसलिए केवल होर्डिंग लगाए। अगर वाकई में प्यार था तो ज्यादा दूर मत जाइए। ये जो बाहर गेट लगा है इसके अंदर जब उद्घाटन किया तो हमने कहा था हमारे मुख्यमंत्री जी का फोटो नहीं है, हमारे प्रधानमंत्री जी का फोटो नहीं है, तब केवल आपने अपना फोटो लगाया। इस शहर में आपने 100 उद्घाटन किए, तब हमारे मुख्यमंत्री जी का फोटो आपने नहीं लगाया, तब आपने देश के प्रधानमंत्री जी का फोटो नहीं लगाया। ये संकल्प लेते हम, ये संकल्प लेते कि महापौर बैठने के बाद ये सब रीति रिवाज से उद्घाटन को करेंगे और देश के जो हमारे संवैधानिक पदों पे उन सबका आदर और सम्मान के साथ हम नामकरण करेंगे। हम चोरी छिपे कुछ भी नहीं करेंगे। साहेब आम्हाला अनेकदा छल्लं गेलं, मंत्री असताना आम्हाला अनेकदा दाबवलं गेलं, लेकिन ये शहर कभी रुकने वाला नहीं। या भारतीय जनता पक्षाचा जनाधार आहे आणि भारतीय जनता पक्षाने नेहमी मीरा भाईंदरला साथ सहकार्य दिलंय। मला बरंचसं काही बोलायचं आहे, पण मान्य मुख्यमंत्री साहेबांना इतर बैठकीला जायचं है। मैं आपसे इतना ही कहूँगा, ट्रिपल इंजन की सरकार का करिश्मा आपने देखा है। 14 से लेके 19 तक 5 साल में जिस तरह से डेवलपमेंट हुआ है उसके बाद कभी नहीं हुआ है, ना भूतो ना भविष्य। आपको भी पता है, हमें भी पता है, पत्रकार बंधु को भी पता है कि आने वाले समय में भारतीय जनता पार्टी की सत्ता इस मीरा भाईंदर में होगी। तो क्यों पड़े हो दूसरों के चक्कर में, सीधे सीधे भाजपा के उम्मीदवार को जिताए, सीधा सीधा काम करे। नगर सेवक होंगे, महापौर होंगे, मुख्यमंत्री होंगे, प्रधानमंत्री जी होंगे, काम फटाफट होगा। हमें किसी और रास्ते से आने की आवश्यकता नहीं है। तो ज्यादा से ज्यादा भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार आप चुने और फिर एक बार मीरा भाईंदर की सेवा करने का मौका हमें दे। साहेब उत्तनकर इकडे आलेले आहे, फादर आलेत का या ठिकाणी? या ठिकाणी फादरला विनंती करावी वरती या। साहेब एक आपल्याकडे पहिला राई मोरवाला हा कारशेड आणला होता, गाववाल्याने विरोध केला, आपण ते डोंगरीला घेऊन गेलो। मग डोंगरीवाल्यांनी सांगितलं पर्यावरणाचा नाश होणार आहे। आपण ह्या संदर्भात नागपूरमध्ये सगळ्या अधिकारी बैठक लावली होती आणि आपण अहवाल सादर करायला सांगितलंय। साहेब आज आपण या शहराचा नागरिकांना आश्वासित करा की निवडणूक झाला आपण तो रद्द करणार, कारण या शहरामध्ये आश्वासन बरेचसे लोकांनी दिली पण कामं कोणी केली नाही। आपण साहेब ठणकून आज सांगा की आम्ही तो कार शेड काढणार। साहेब उत्तनमध्ये 50 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी कतलखाना बांधणार होतं, आपण तो फोन कॉल करून थांबवलं सर। परंतु उत्तनकराची चिंता अशी आहे की पहिलाच आमच्या डोक्यावर घनकचरा प्रकल्प आहे। आता उत्तनकर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॅथलिक वस्ती आणि कोली समाज आहे, त्यांना तो कतलखाना नको आहे। त्यांचं म्हणणं या भागात तुम्ही ते कतलखाना करू नका, आम्ही पहिलाच त्रस्त आहोत। तर तो कतलखाना मी आपल्याला आश्वासित करतो की मीरा भाईंदरच्या पहिल्या सभामध्ये आम्ही तो 37 खाली करून तो रद्द करू असं मी आपल्याला आश्वासित करतो। मी परत एकदा सर्वांचा मनापासून धन्यवाद करतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांना मनापासून धन्यवाद करतो की आज ते आपले संकल्प मीरा भाईंदरसाठी वाटतील आणि मी काय मागितलं नाही तरी ते भरपूर काय देतील असं मला पूर्ण विश्वास आहे। परत एकदा सर्वांना विनंती करतो, 15 तारखेला सर्वांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करो। केवल और केवल भाजपा को ही करे, किसी और को नहीं करे, इस बात का आप ख्याल रखें। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज के लिए इतना ही। देखते रहिए जय हिंद समाचार।